आजच्या गोष्टीचं नाव आहे आमची हॅलो गँग. हाय एव्हरीवन, मी आहे चिन्मय, म्हणजेच आपला CID. पुण्यातल्या भुगाव भागात एका हाय फाय गार्डन सोसायटीत राहतो. आमच्या एकूण 5 बिल्डिंग्स आहेत आणि 107 फ्लॅट्स आहेत. आता एवढे फ्लॅट्स म्हटल्यावर तुम्हीच विचार करा किती मुलं असतील आमच्या सोसायटीत. पण सई, राघव आणि मी अशी आम्हा तिघांची गँग आहे, म्हणजे टोळी म्हणा ना. आम्ही तिघं नेहमी एकत्र असतो. आम्ही तिघेही एकाच शाळेत जातो, एकाच वर्गात आहोत. सई आमच्यात सर्वात स्कॉलर आहे आणि राघवचं ड्रॉइंग एकदम टॉप आहे. मी सगळ्या खेळात एकदम मस्त आहे. आमची ही छोटीशी गँग शाळेत पण फेमस आहे बरं का. मागच्या वेळेस मी ती चोरीची केस सोडवली होती ना, ओ तीच ती माकड चोरवाली. हां, त्यानंतर काही महिन्यांनी सई आणि राघव आमच्या सोसायटीमध्ये शिफ्ट झाले आणि मग आमचे त्रिकूट जमले. माझे डिटेक्टिव्हगिरीचे किस्से ऐकून ते दोघं जाम इम्प्रेस झाले आणि माझ्याबरोबर केसेस सॉल्व्ह करायला लागले. तुम्हाला सांगायचंच राहिलं, आम्ही आता वेगवेगळ्या केसेस हाताळतो. केसेस म्हणजे तुम्हाला असं समजायचं नाही, म्हणजे सोसायटीत कोणाचं काही चोरीला गेलं, काही घडलं तर आम्ही तिघे एकत्र येऊन बरोबर तपास करतो. अशा वेळी सईचं डोकं भन्नाट चालतं. ती एकदम स्कॉलर आहे ना, आणि आम्ही तिघे एकत्र आलो की कोणाची खैर नाही. तर सांगत होतो गेल्या जानेवारीतलं. पण तसं कशाला, मी यासाठी एक डायरीच ठेवली आहे, तीच दाखवतो ना तुम्हाला. म्हणजे त्यावेळेचं डायरीतलं हे पान बघा. 7 जानेवारी 2024. आज सोसायटीत जाम हंगामा झाला. आज आमच्या सोसायटीत दुसरा फोन चोरीला गेला. 3 दिवसांपूर्वी नवले काकांचा नवा कोरा OnePlus फोन चोरीला गेला होता. 2 दिवसांपूर्वी त्यांनी Amazonवरून तो मागवला होता म्हणे. सगळ्यांना पुन्हा पुन्हा सांगत होते, 56,000चा होता हो, 56,000. आणि आश्चर्य म्हणजे आज सकाळी निलेशच्या बाबांचा सॅमसंग फोन चोरीला गेला. विशेष म्हणजे घरातूनच चोरीला गेला त्यांचा फोन. आज सोसायटीत सगळीकडे हीच चर्चा चालू होती. राणे आजी तर म्हणाल्या, मेल्यांनो, इतके महागाचे फोन घेता, मग गळ्यात दोरीने बांधून तरी ठेवत जा म्हणते मी, मंगळसूत्रासारखे. त्यावर राघव गमतीने म्हणाला, आमचा विक्की दादा तर टॉयलेटला जाताना पण फोन घेऊन जातो. त्यावर सई माझ्या कानात म्हणाली, अरे त्या विक्कीला ना सारखं त्या C बिल्डिंगमधल्या लीनाचे मेसेजेस येत असतात ना, म्हणून तो मोबाईल कधी दूरच ठेवत नाही. नवले काकांचा फोन चोरीला गेला तेव्हा त्यांनी पोलिसात पण कंप्लेंट केली होती. ते म्हणाले की ते सोसायटीच्या स्विमिंग टँकवर पोहायला गेले तेव्हा त्यांचा फोन चोरीला गेला. त्याच्यानंतर काकूंनी त्यांना इतकं लेक्चर दिलं होतं की त्यांनी स्विमिंग करायला येणंच बंद केलं होतं. सई तर म्हणाली, नवले काका इतके मोठे आणि धिप्पाड आहेत तरी ते त्या छोट्याशा नवले काकूंना जाम घाबरतात नाही. राघव म्हणाला, अरे पण नवले काका कशाला विकतचा फोन घेतील, त्यांना तर रोज काय काय गिफ्ट येतात ना, काय काम करतात कोणास ठाऊक. नवले काकांविषयी सगळेजण काय काय बोलत असतात, ते काय करतात कोणास ठाऊक, पण ते कधीच कोणाशीच बोलत नाहीत. कोणी म्हणतं त्यांचा स्मगलिंगचा बिझनेस आहे, कोणी म्हणतं ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात, पण कायम त्यांच्याकडे कुरिअरनी काय काय येत असतंच. आणि राघव तर म्हणाला, ते नेहमी रात्री उशिरा कामाला बाहेर पडतात. तर दिवसभर सोसायटीत या फोन्सच्या चोऱ्यांची चर्चा चालू होती. संध्याकाळी मी, सई आणि राघव B बिल्डिंगच्या गच्चीतल्या टाकीमागे जमलो. काही महत्त्वाचे बोलायचे असले की आम्ही तिघे नेहमी तिथेच जमतो.
तिथेच आम्ही एक प्लॅन केला. प्रश्न अखेर आमच्या सोसायटीतल्या मोबाईल फोन्सच्या सिक्युरिटीचा होता ना. आता 8 जानेवारी 2024. आज पोलीस डिपार्टमेंटमधले 2 पोलीस आमच्या स्विमिंग टँकवर आले होते. सगळ्यांकडे काय काय चौकशी करत होते, पण कुठलाच फोन अजून सापडला नव्हता. निलेशच्या बाबांची रिलायन्स मोबाईल कंपनीत ओळख आहे. त्यांनी फोन कंपनीत पण कळवले, पण अजून फोनचा काही शोध लागत नाहीये. तशात नवीन कुठल्या फोनची नाही, पण डिसूजा अंकलच्या रॉकी सकाळपासून बेपत्ता आहे. त्याची चर्चा चालू होती सोसायटीत. आम्ही सगळेच संध्याकाळी लॉनवर रॉकीशी खेळत असतो नेहमी. रॉकी दिसतो एकदम डेंजर, पण चावत नाही बरं का अजिबात. मस्त खेळतो. संध्याकाळी सई, राघव आणि मी पुन्हा टाकीमागे भेटलो. 9 जानेवारी 2024. आजचा शुक्रवारचा दिवस वेगळ्याच कारणाने गाजला. एकतर रॉकी दुपारीच सापडला, आणि दुसरं म्हणजे सईच्या बाबांचा ओप्पो फोन चोरीला गेला. पण त्याची फारशी बोंबाबोंब झाली नाही, कारण सईच्या बाबांकडे 2 फोन आहेत. तरी थोडी चर्चा झालीच. म्हणजे आता आमच्या सोसायटीत भलतेच वाढले होते हे चोरीचे प्रकार. आणि आता तर सईच्या बाबांचा, म्हणजे आमच्या गँग मेंबरच्या बाबांचा फोन चोरीला गेला होता. पण आम्हाला त्याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही, कारण संध्याकाळी बी बिल्डिंगच्या गच्चीवर आम्ही तिघे जमलो होतो, तेव्हा सईनेच तो फोन आम्हाला दाखवला. हो, सईनेच तो फोन चोरला होता. तो आमच्या प्लॅनचा भाग होता. 2 दिवस सई बाबांवर पाळत ठेवून होती, पण आज तिला चान्स मिळाला. आता सगळं आमच्या प्लॅननुसार घडणार. 11 जानेवारी 2024. आज रविवार. संध्याकाळी सी बिल्डिंगच्या गच्चीत सगळे जमले होते. आमच्या सोसायटीतली ही गच्ची सगळ्यात मोठी आहे. जवळजवळ 150 जण तरी जमले होते तिथे. एका बाजूच्या कठड्यापाशी एक टेबल आणि त्यामागे 4 खुर्च्या ठेवल्या होत्या. टेबलावर नेने आजींकडचे शुभ्र बेडशीट घातले होते. हो, आता तिथे एक समारंभ होणार होता. आणि मुख्य म्हणजे त्या समारंभात आम्हा तिघांना बक्षिसं मिळणार होती. इन्स्पेक्टर माने यांच्या हस्ते. येस, आमच्याच मदतीनं इन्स्पेक्टर माने अंकलनी मोबाईल चोराला पकडलं होतं ना आज सकाळी, म्हणून तर हा समारंभ. पण आम्ही हे कसं केलं ते सिक्रेट आम्ही कुणाला सांगितलं नव्हतं अजून. संध्याकाळी या समारंभात आम्ही ते सगळ्यांना सांगावं असं माने अंकलच म्हणाले होते आम्हाला. आधी आमच्या सोसायटीतले सर्वात म्हातारे पत्की आजोबा बोलायला उभे राहिले आणि त्यांनी इन्स्पेक्टर माने अंकलचे आभार मानले. पत्की आजोबा म्हणाले, बंधू भगिनींनो, स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याकडे लहान मुलांनी चळवळीत भाग घेतल्याचा इतिहास आहे. मुलं ही देवाघरची फुलं असतात, पण वेळ पडताच ती शस्त्रे होतात. पत्की आजोबा नेहमी अशी संधी मिळाली की त्यांचे नेहमीचे भाषण सुरू करतात. पण आज पत्की आजोबांनी जास्त लांबण लावली नाही, कारण त्यांनाही चोर कसा सापडला याविषयी कुतूहल होतं. म्हणून त्यांनी भाषण आवरलं आणि मारणे अंकलला बोलायला सांगितलं. तेव्हा मारणे अंकल उभे राहिले. त्यांनी आधी नवले काका, निलेशचे बाबा आणि सईच्या बाबांना त्यांचे फोन दिले. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मारणे अंकल म्हणाले, तुमच्या सोसायटीतल्या 3 हुशार आणि शूर मुलांनी हा मोबाईल चोर पकडला आहे बरं का. तेव्हा सगळेजण चकितच झाले. त्यावर मारणे अंकलनी आम्हा 3घांची नावे घेतली आणि आम्हाला पुढे बोलवलं. तेव्हा तर खूपच टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. आमचे आईबाबा तर बघायलाच लागले. त्यांना कुठं काय माहीत होतं. पण मारणे अंकल म्हणाले, आता या शूर मुलांकडूनच ऐका कसं त्यांनी या चोराला पकडलं ते. सांग रे बाळ तू, असं म्हणून त्यांनी माझ्याच पाठीवर हात ठेवला. मग मी बोलायला लागलो. तर माझ्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या आईबाबांना मला हे सांगायला आवडेल की आम्हाला मोबाईल चोराला पकडता आलं कारण
आम्हीच मोबाईल चोर आहोत. त्यावर सगळे एकदम ओरडायलाच लागले. काय तुम्ही? कसं काय? बापरे, चिन्या माकडा, तू ये घरी, बघतेच तुला. ऑफकोर्स ही माझी आई होती. राणे आजी ओरडल्या, पोट्यांनो, चोरी करता, आई बापाने काही शिकवले आहे की नाही? सगळी छोटी छोटी पोरं ओरडायला लागली, ये चोल सापडले, चोल सापडले. शेवटी इन्स्पेक्टर अंकल म्हणाले, अरे थांबा थांबा, त्यांचं पूर्ण ऐकून तर घ्या. मग मी पुढे बोलायला लागलो. आम्ही मोबाईल चोर आहोत, पण आम्ही यापैकी एकच फोन चोरला होता, आणि तो म्हणजे सईच्या बाबांचा. त्यावर सईचे बाबा एकदम चिडून सईकडे बघायला लागले. मी पुढे म्हणालो, पण माझं ऐका तर काका. त्याचं असं झालं की निलेशच्या बाबांचा फोन चोरीला गेला तेव्हा आम्ही तिघांनी ठरवलं की आता आपणच या चोराला पकडायचं. दोन्ही फोन सोसायटीत असतानाच चोरीला गेले, त्या अर्थी चोर सोसायटीतलाच असला पाहिजे हे आम्ही ओळखलं. नवले काका काय काम करतात हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. त्याचा आम्ही फायदा घ्यायचं ठरवलं. हो ना सई? त्यावर माझे बोलणे पुढे चालू ठेवत सई म्हणाली, हो. मग आम्ही चोरालाच फसवायला एक प्लॅन केला, पण त्यासाठी आम्हाला देखील एक फोन हवा होता. पण आपले आई बाबा तर आपल्याला अजून फोन देत नाहीत. मग आम्ही माझ्या बाबांचाच फोन चोरला, फक्त 1 दिवसासाठी. नवले काका कोणाशी बोलत देखील नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे आपल्या कोणाचे फोन नंबर देखील नाहीत, आणि आपल्याकडेही त्यांचा नंबर नाही. त्याचा फायदा आम्ही घेतला, पण त्यासाठी आमच्यातल्या राघवने एक फार महत्त्वाची कामगिरी केली. हो ना राघव? हसत हसत राघव पुढे आला आणि सांगायला लागला, हो, मी नवले काकांनी ज्या पोलीस स्टेशनात कंप्लेंट केली होती त्या चौकीत गेलो. त्यासाठी मी तिथल्या पोलीस काकांना खोटेच सांगितले की मी शाळेच्या प्रोजेक्टसाठी माहिती गोळा करतोय. पोलीस कंप्लेंट कशी नोंदवतात त्याची माहिती जमा करणे असा आमचा प्रोजेक्ट आहे. मग मी पोलिसांचे कंप्लेंट रजिस्टर पाहिले आणि तिथून नवले काकांचा फोन नंबर मिळवला. मग तो नंबर मी सईला आणून दिला. मग मीच पुढे होत सांगायला लागलो. मग सईने चोरून आणलेल्या तिच्या बाबांच्या फोनवरून आम्ही नवले काकांच्या फोनवर एक SMS केला. नवले काकांना नेहमी काहीतरी गिफ्ट कुरिअरमधून येते हे आमच्याप्रमाणेच मोबाईल चोराला देखील माहीत असावे असा अंदाज आम्ही केला, आणि आम्ही नवले काकांच्या फोनवर एक SMS केला. उद्या सकाळी 10 वाजता ठरल्याप्रमाणे 20 लाख रुपये असलेली बॅग सोसायटी मागच्या कचरा कुंडीजवळ एक माणूस घेऊन येईल. त्यावेळी सांगायचा पासवर्ड याच नंबरवर SMS करू का? त्यावर आम्हाला वाटले तसेच लगेच नवले काकांच्या फोनवरून SMS आला. अहो, नवले काकांचा फोन त्या चोराकडे असणार ना, म्हणजे अर्थातच त्या चोरानेच तो मेसेज केला असणार. हो, लगेच पासवर्ड कळवा, माल तयार आहे. आम्ही लगेच खोटाच पासवर्ड कळवला, म्हणजे SMS लिहिला. आमचा माणूस म्हणेल, सोन्याचा भाव काय? त्यावर तुम्ही म्हणायचं, कांद्या एवढा, म्हणजे बॅग मिळेल. हसत राघव पुढे म्हणाला, आणि एवढे झाल्यावर मात्र आम्ही लगेच पोलीस स्टेशनात जाऊन मारणे अंकलना भेटलो. पुढचं सगळं तर काय त्यांनीच केलं. तेव्हा हसत हसत इन्स्पेक्टर मारणे अंकल उभे राहिले आणि म्हणाले, खरं तर या पोरांनी निम्म्याहून जास्त काम केलंच होतं. दुसऱ्या दिवशी मीच साधे कपडे घालून तुमच्या सोसायटीच्या मागे गेलो तर तिथं हे महाराज उभेच होते. मी म्हणालो, काय रे, सोन्याचा भाव काय? तो चाचत म्हणाला, काय कांद्या एवढा. मी लगेच झडप घालून त्याची मानगूट पकडली आणि म्हणालो, मग चल आता, तुला एवढा बडवतो की नाकाला कांदा लावायची वेळ येईल. बोल, तूच मोबाईल चोरलेस की नाही? आणि मित्र हो, 15 मिनिटातच त्याने गुन्हा कबूल तर केलाच, पण दोन्ही फोन देखील आणून दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मागच्या वर्षापर्यंत तुमच्या सोसायटीत वॉचमनचे काम करणारा रघुरामच तो चोर होता. आणि तिसऱ्या फोनचे तिघे बदमाश चोर तर तुमच्या समोरच आहेत.
त्या चोराला तर आम्ही शिक्षा करतोय, पण या तिघा चोरांना काय शिक्षा करूया सांगा, असे म्हणून मारणे अंकल आम्हा तिघांकडे कौतुकाने बघायला लागले. त्यावर मात्र नवले काकाच पुढे आले आणि म्हणाले, मीच यांना शिक्षा करणार. या प्रत्येकाला मी एक छोटासा फोन घेऊन देणार. पण पोरांनो, फक्त बोलता येईल आणि SMS करता येईल असा साधा फोन बरं का. आणि हो मुलांनो, मी काय काम करतो ते मात्र तुम्हाला नाही सांगू शकत, पण ते आपल्या भारत सरकारला मदत म्हणून करतो हे मात्र खरे. सईचे बाबा पुढे आले आणि म्हणाले, आज जगात पहिल्यांदाच असे होत असेल की आपल्या चोर मुलीचा एका बापाला अभिमान वाटतोय. त्यावर मात्र सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तर मित्र हो, अशी तयार झाली आमची हॅलो गँग. कारण नवले काकांनी खरंच आम्हाला छोटेसे फोन घेऊन दिले. सईला नोकिया, मला सॅमसंग आणि राघवला एक मोटोरोला. म्हणूनच तीच आता आमची नावं झाली, सई नोकिया, राघव मोटोरोला आणि चिन्या सॅमसंग. आणि आम्हा तिघांची हॅलो गँग.